ಇಂಡಿಪೆಂಡೆನ್ಸ್ ಸಂಗ್ರಾಮ್ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಮ್ಮ ದೇಶ ಭಾರತ ನಮ್ಮದು. ಜಮೀರ್ ಅಹ್ಮದ್. ಭಾರತದ ಸ್ವತಂತ್ರ ಸಂಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮವರು ಹೋರಾಡಿ ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಗುವವರೆಗೂ ಹೋರಾಡಿ ಮಡಿದಿದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿ ಗೇಟ್ನಲ್ಲಿ ಇರುವ ನಾಮಫಲಕವನ್ನು ಯುವಕರು ಹೋಗಿ ನೋಡಿದರೆ ಇತಿಹಾಸ ತಿಳಿಯುತ್ತದೆ. ಈ ದೇಶ ಭಾರತ ನಮ್ಮದು. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಸಾಯುತ್ತೇವೆ ಎಂದು ಮಾಜಿ ಸಚಿವರಾದ ಜಮೀರ್ ಅಹ್ಮದ್ ಅವರು ಹೇಳಿದರು. ಅವರು ಧಾರವಾಡ ಶಹರದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಕನ್ವರ್ಜೇಷನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಂಜುಮನದ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಇಸ್ಮೇಲ್ ತಮಟ್ಗಾರ್, ಹಾಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಇಕ್ಬಾಲ್ ಜಮಾದಾರ್, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಶ್ಫಾಕ್ ಬೆಡ್ಗೇರಿ, ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ನಜೀರ್ ಹುಸೇನ್ ಮನಿಯಾರ್, ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. देखो देखो कौन आया, देखो देखो कौन आया, देखो देखो कौन आया. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان الله تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان خلق الإنسان من صلصال كالفخار وخلق الجن من مارج من نار فبأي آلاء ربكما تكذبان. साहब ने और इस्माइल तमर साहब ने जो बयानात दिए हैं उससे हमारी हुकूमत हल गई है, परेशान हो गई है. लिहाजा आज उसी का एक मुजाहरा करने के लिए हम यहाँ जमा हुए हैं. हज़रात तालियों से पुरजोर इस्तेमाल कीजिएगा. फिर इसी तरह से मैं और एक हमारे मुक़द्दस मेहमान आली जनाब बाबा जान इंडसगिरी साहब की गुलपोशी के लिए हमारे अंजुमन के वाइस प्रेसिडेंट वो आए और हमारे मेहमान मुक़द्दस की गुलपोशी करें. और तमाम हज़रत से गुजारिश है कि इनका तालियों से इनका हिम्मत अफजाई करें और हमारे बीच हमारे दरमियान इस जलसे के अकीदत पेश करें. और अब तमाम हज़रत से गुजारिश है कि सब लोग थाली मारकर इनकी हिम्मत अफजाई करें और इसी तरह से हमारे आए हुए और खुशामदीद करें और हिम्मत अफजाई करें. और इसी तरह से हमारे जितने भी स्टेज पर जमा किया गया है पूरे सुकून और इत्मीनान के साथ नमाज की भी अदायगी होगी इंशाअल्लाह ताला. और महारापुर में
दरगाह में लंगर का इत्माम है, उसके मौके पर वहाँ पर आप तमाम हजरत लंगर का भी तनावुल फरमाएं इंशाअल्लाह। जमीर अहमद साहब और दिगर मेहमान तमाम की गुलपुशी होगी। बोले अकीदत मेहमान खुसूसी की बारगाह में पेश कर रहे हैं और बराए करम अफरा तफरी का माहौल ना मचाओ भाई। जो हजरत गुलपुशी किए हैं उनसे मेरी गुजारिश है कि वो नीचे चले जाए। स्टेज पर जितने भी लोग खड़े हैं एक बार दिगर गुलपुशी कर जल्दी गुलपुशी करें और निकल जाए। तनवीर तामड़गर साहब उनके फ्रेंड सर्कल के जानिब से जल्द गुलपुशी करें। जो लोग गुलपुशी कर चुके हैं उनसे मेरी मोहतबाना गुजारिश है, आप बराए करम कर चुके हैं वो नीचे चले जाएं। अगर आप गुलपुशी कर चुके हैं बराए करम नीचे जाएं। अभी हमें कोई गुस्ताखे रसूल आ जाए तो हम मेमोरेंडम दें और गेट के बाहर से हमारी उस अर्जी को लेकर के, याददाश्त को लेकर के हमें वहां से वापस भेज दिया जाए। इसी हद तक हम इस्माइल तामड़गर साहब को इस्तेमाल न करें। आप अपनी पूरी मेहनत से, पूरी जिम्मेदारी और पूरी ईमानदारी से मैं गुजारिश करता हूं आपको, चाहे रोलर हो चाहे सिटी हो, इस्माइल तामड़गर साहब को विधानसभा तक पहुंचाइए ताकि वो आपकी बात वहां करें और आपके हक को मनवा करके सारे मुसलमानों के साथ जिम्मेदारी और वफादारी और उनका हक दिलाने में वो भरपूर वो मदद कर सकें और वो खातिर खा हुकूमत में रह करके आपके हवाले से आपके हुकूक का काम कर सकें। मेरे भाइयों, मैं कुछ ज्यादा नहीं कहूंगा, हमारे ये कायदीन हैं। बस मैं ये कहना चाहता हूं कि इस वक्त कर्नाटक के तमाम उलमा भी साथ हैं और तमाम उलमा ने कर्नाटक सूबे में भी कई मीटिंग्स की हैं, कॉन्फ्रेंस होने वाली है और बहुत सारे लोगों ने इस बात पर चिंतन मंथन किया है कि अब ये नहीं चलेगा कि आप हमें इस्तेमाल करके फेंक दीजिए। अगर आप हमें साथ रखना चाहते हैं तो बराबर का हक हमें देना होगा और हम बराबर साथ रह करके इस असेंबली में हम काम करना चाहते हैं। आप मुत्तहिद रहो, चाय पे ना बिको। हमारी कौम ने इस्लाम के नाम पर और हिंदुस्तान में अमन और अमान के नाम पर बहुत सारे काम किए हैं। आप अगर चाह लेंगे तो इंशाअल्लाह ताला धारवाड़ की और हुबली की, पूरे कर्नाटक की तकदीर बदलने का आप हक रखते हैं। अल्लाह तबारक व तआला हमें नेक तौफीक दे और इन हमारे मुजाहिदीन को, अमायदीन को अल्लाह ताला हौसला दे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आली जनाब डीजेड जमीर अहमद खान साहब और शुमाली कर्नाटक के सीनियर सियासतदान जनाब इंडस गिरी साहब और हमारे शहर धारवाड़ के निडर बेबाक नौजवान सियासतदान जनाब इस्माइल साहब तामड़गर और जनाब इकबाल साहब जमादार सदर अंजुमन इस्लाम और तख्त पर रौनक अफरोज़ तमाम उलमाए किराम, मशाइख इज़ाम और उम्मत के तमाम नौजवान और बुजुर्गान दीन, आज हमारी ये मजलिस हमारे शहर धारवाड़, ज़िले धारवाड़ बल्कि शुमाली कर्नाटक का मुस्तकबिल बदलने वाली मजलिस है। आज हमारा यहाँ जमा होना मुल्क के हालात को समझते हुए हम मुसलमानों का किरदार क्या होना चाहिए और किस तरह से हम मुसलमानों को आगे बढ़कर संविधान और दस्तूर की हिफाजत के लिए और मुसलमानों के हुकूक के लिए अपने नुमाइंदों को आगे बढ़ाना चाहिए, इसके गौर व फिक्र के लिए आज की ये मजलिस है। मुल्क के जो हालात दिन ब दिन बदलते जा रहे हैं और मुल्क के हालात को हम अच्छी तरह से जानते हैं, देख रहे हैं कि चंद दिन नहीं गुजरते मुसलमानों के जज्बात को भड़काने की कोशिश की जाती है और मुसलमानों के एहसासात के साथ खेला जाता है और मुसलमानों को पीछे ढकेलने की कार्रवाइयाँ की जाती हैं।
बहुत सारे हालात हैं, यहाँ तक कि हमारे मुल्क के दस्तूर और संविधान में छेड़छाड़ करने की नापाक और शर्मनाक कोशिशें भी की जा रही हैं। इस वक्त में मुल्क में हम मुसलमानों की सबसे बुनियादी 2 जिम्मेदारियां हैं। पहली जिम्मेदारी कि हम मुसलमान तालीमी मैदान में, एजुकेशन फील्ड में अपने आप को आगे बढ़ाने की फिक्र करें। हमारे बच्चों को आला तालीम देने की ज़रूरत है। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने 1400 साल पहले हमें ये पैगाम दिया है और साफ अल्फाज में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, अल इल्मु सिलाही, के इल्म मेरा हथियार है, एजुकेशन इज माय वेपन। 1400 साल पहले हुजूर ने कहा, लेकिन बहुत शर्म की बात है कि हम मुसलमानों ने हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इस हुक्म को भुलाया और तालीमे मैदान में पीछे रहे। दूसरी इस वक्त की सबसे बड़ी जरूरत वो सियासत है कि हमें सियासी मैदान में आगे बढ़ने की जरूरत है। और जो हमारे मुसलमानों के जहनों में, खास तौर से दीनदार तबके के जहन में ये बात बैठ चुकी है कि सियासत एक गंदी चीज है, सियासत मुसलमानों के लिए नहीं है, यहाँ पर पाकीज़ा लोगों के लिए जगह नहीं है। ये बहुत बड़ी गलत फहमी है कि हमने ही पीछे रहकर गलत लोगों को, गंदे लोगों को, शर पसंद लोगों को आगे सियासत में बढ़ाया, जिसकी वजह से आज सियासत नापाक हो चुकी है। हमें दोबारा आगे बढ़ने की जरूरत है और ये सियासत हमारे दीन का हिस्सा है। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ नमाज सिखलाने के लिए नहीं आए थे, सिर्फ रोजा सिखलाने के लिए नहीं आए थे, सिर्फ हज सिखलाने के लिए नहीं आए थे। सियासत का एक बेहतरीन नमूना और खाका हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमारे सामने बयान किया है। लिहाजा उस सियासत में हमें आगे बढ़ने की जरूरत है। अगर आगे न बढ़े तो बहुत सारे मसाइल हमारे सामने आते रहेंगे। जैसे कि अभी एक मसला चल रहा है कि हमारी नौजवान बच्चियों को जो हिजाब के साथ तालीम हासिल करने के लिए जा रही थी, उन्हें रोका गया और गेट पर से वापस किया गया और मुकदमा जो है हुकूमत के जो है कोर्ट में दायर किया गया है। ये मुकदमा अभी हमारा कोर्ट में है, लेकिन कोर्ट तक जाने की इसकी जरूरत ही नहीं थी, क्योंकि ये संविधान में था। बहरहाल अल्लाह से दुआ करें कि अल्लाह आफियत के साथ उम्मत के अमन के एतबार से, कौम के, मुल्क के अमन के एतबार से हालात लाए और कोर्ट का फैसला हमारे दस्तूर के मुताबिक हो, इसके लिए दुआएं करें। फरमाया कि सियासी मैदान में आगे बढ़ना बहुत जरूरी है, वरना आज के हालात हम देख रहे हैं क्या हो रहा है। तो आज हमारे इस दरमियान में बीजेड जमीर अहमद साहब जो पूरे सूबे के एक नुमाइंदे हैं और ऐसी सलाहियत अल्लाह ने इन्हें नसीब फरमाई है कि ऐसे मौके पर ऐसी कारकर्दगी अल्लाह इनसे लेते हैं कि बहुत सारे मसाइल हमारे हल हो रहे हैं। अभी चंद दिन पहले बेंगलोर रेलवे स्टेशन में नमाज का मसला हुआ तो बहुत ही ज्यादा बीजेड जमीर अहमद खान साहब की फिक्रे और कोशिशों के जरिए से अल्लाह ने उस मसले को हल फरमाया है। और हमारे शहर धारवाड़ के जो बेबाक और निडर सियासतदान जनाब इस्माइल साहब टामटगर, इनको हम जानते हैं। अभी चंद दिन पहले जो मसला हुआ उस मसले में ऐसी जो है बयान इनका आया कि पूरे सियासतदान और पूरे सूबे कर्नाटक के लोग जो शर पसंद नासिर है, उन सब लोगों को ऐसा बेबाक और जुर्रतमंदाना जवाब दिया, वो जनाब इस्माइल साहब के अलावा मैं समझता हूं कोई दूसरा वो जवाब नहीं दे सकता है। ऐसे बेबाकाना जवाब दिया। और ये सिर्फ एक मसला नहीं, इससे पहले जब भी हमारे मसाइल आए, चाहे वो सुपरमार्केट का मसला हो, चाहे 3 तलाक का मसला हो, चाहे एनआरसी का मसला हो, हर वक्त इस्माइल टामटगर साहब हमारे कदम ब कदम रहकर मसाजिद के जिम्मेदारों के राय मशवरे से, उलमा की निगरानी में हर काम मशवरे से कर रहे हैं। तो हमारे एक ऐसे नुमाइंदे को असेंबली में भेजने की हमारी सबसे बड़ी जरूरत है। लिहाजा आज का ये हमारा इजलास इसी उन्वान से है कि हम जरूर सियासत के मैदान में आगे बढ़ेंगे। एक आखिरी बात मैं बात खत्म करना चाहता हूं कि हम सियासत जरूर करें, लेकिन आपस में सियासत न करें। हमारा बड़ा मसला ये है कि हम आपस में सियासत करते हैं और आपसी मसाइल की वजह से हमारे एक लीडर को आगे पहुंचाने से हम पीछे रह जाते हैं और दूसरे उसका मौका फायदा उठाते हैं। हमारे आपस के जो भी
मसाइल हैं वो आपस में हल करेंगे, लेकिन हमारा एक नुमाइंदा हम आगे बढ़ाएंगे। तो इसके लिए आज की एक मजलिस है, लिहाजा इसकी फिक्र होनी चाहिए। अभी जो है जिम्मेदार हमायदीन और हमारे सूबे के जिम्मेदार हमारे सामने मौजूद हैं, वो जिस तरह से हमें हिदायत देंगे हमें चाहिए कि उन हिदायत पर अमल करें और इत्तेहाद व इत्तेफाक का मुजाहरा करें। अल्लाह हम सबको अमल की तौफीक नसीब फरमाए। शुक्रिया। और शहर धारवाड़ के तमाम मुसलमानों की ये तक पहुंचाकर जिस मकसद के लिए इस मेमोरेंडम को दिया जा रहा है, इसे कामयाब करने में आपको अल्लाह उसके रसूल का वास्ता है। दिल से कोशिश कर कर हमारे लीडर को आप कामयाब बनाएंगे इंशाअल्लाह ताला। ತುಳಸಾ ಪೂಜಾರ್ ಗೆಳೆಯರ ಬಳಗ ವತಿಯಿಂದ ಬಿಜೆಡ್ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮತ್ತು ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಟಾಮಡ್ಗರ್ ಅವರಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜೈ ಭೀಮ್ ಗ್ರೂಪ್ನಿಂದ ಜೈ ಭೀಮ್, ಭಾರತ್ ತಕ್ಬೀರ್। ಅವರಿಗೆ जमीर अहमद खान साहिब किबला और उसी तरह दूसरी एक नौशा जिनके लिए ये जलसा मुनक्किद किया गया है, मेरे रफीक मोहतरमी और माजी अंजुमन इस्लाम धारवाड़ के सदर मोहतरम जनाब इस्माइल तामडकर साहब, और यहाँ पर जो जमा हुए हैं काबिल एहतराम उलमाए गिरामी, और अभी अभी हमें और आपको बहुत ही दर्द भरी आवाज से उन्होंने तकरीर फरमाई, मौलाना मुजीब अशरफ साहिब किबला और मौलाना मुफ्ती मोहम्मद यूसुफ साहिब किबला, और स्टेज पर और एक हमारे मेहमान खुसूसी हैं अल्ताफ हुसैन कारपोरेटर साहब। मैं नाम तो सुना था कि मेरी खुशकिस्मती कि उनसे मुलाकात हुई, मोहतरमी जमीर अहमद साहब से मुलाकात। मैं ज़्यादा वक्त लेना मुनासिब नहीं समझूंगा। मोअज़्ज़िज़ बुजुर्गों, नौजवान भाइयों, काबिल एहतराम हुज्जाज गिरामी, उलमाए गिरामी, नौजवान साथियों, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे तेरी रजा क्या है। आज जो जमा हुए हैं, जैसा कि उलमाए किराम ने तमीरी तौर पर यह बात कही है, आज मुल्क के हालात, सूबे के हालात, जिले के हालात को उन्होंने बहुत ही मखसूस अंदाज में इशारतन ये बात कही है। और जहाँ तक मेरा ख्याल है उलमाए किराम यहाँ पर मौजूद हैं, मैं लोग उनके सामने लबकुशाई करना मुनासिब नहीं समझता, फिर भी कभी कभी दिल को ठोकर लगती है तो जुबान खुल जाती है। इसलिए आज हमारे मुल्क में हम बहुत ही नाजुक दौर से गुजर रहे हैं और हमें ताकीद भी है कि सब्र तहम्मुल से काम लें। इन्नल्लाहु मस्साबिरीन, अल्लाह सब्र करने वालों के साथ रहता है। आज दुनिया में आप देखे होंगे, दुनिया जो जुल्म ढाई है इन 20 सालों में, 10 सालों में, कोई अंदाजा भी नहीं कर सकता है कि कोरोना आएगा। जो दुनिया पर जुल्म किया गया, इसीलिए अल्लाह ताला ने दुनिया पर अजाब नाज़िल किया, लाखों लोग चले गए। ये बम फेंकने से भी नहीं जा सकते थे, लेकिन एक बीमारी अल्लाह ताला ने ऐसे दिया कि वो चले गए। अफसोस का भी मुकाम होता है कभी कभी। खैर, मेरी बात को तूल ना देते हुए आज ये मकसद ये हमारा ये है कि कर्नाटक के 3 हिस्से हैं। मैं सिर्फ 7 को तो मालूम है, याद दिलाना चाह रहा हूँ कि बॉम्बे कर्नाटका, हैदराबाद कर्नाटका और मैसूर कर्नाटका। हमारा ये मुंबई कर्नाटका कहा जाता है, जहां जिसमें 7 अजला आते हैं, 7 डिस्ट्रिक्ट्स। इसमें हमारी हालत ऐसी है आज, एक वक्त था 2010 से पहले, आज हमारी ऐसी हालत है कि धारवाड़ जिला जो सबसे बड़ा जिला था, यहाँ पर 18 तालुका थी, अब 17 तालुका हैं। 18 MLAs में
2 MLA 2 MLC 1 MP हुआ करता था। आज मैं समझ रहा हूं कि सबसे बड़ा जीरो है हमारा। और उससे बाद हट करके बेलगाम में MLA थे, बीजापुर में MLA थे, लेकिन वहां भी आज बदकिस्मती से नहीं है। लेकिन घबराने की जरूरत नहीं है, कभी कभी ऐसे हालात पैदा होते हैं। हम सबको देखने वाला हमारा और आपका ईमान है कि हर तरह से अल्लाह ताला देने वाला है, लेकिन हमें कोशिश करना चाहिए, मायूस नहीं होना चाहिए। उलमाए कराम यहाँ पर मौजूद हैं। मायूसी आधा कुफ्र है, इसलिए मायूस ना होते हुए आपके दरमियान में एक बहुत ही, जैसा कि अभी भी कहा गया, एक उभरते हुए नौजवान बिरादर मोहतरमी इस्माइल तामड़कर साहब मौजूद हैं। इसलिए अब चंद दिनों में, 1 साल के अंदर सुबह कर्नाटका में इलेक्शन होने वाला है। अब नई चाल दुश्मन की जानिब से चली जाती है कि जब भी इलेक्शन आता है तो नए बहाने शुरू कर देते हैं, हमारे मसाइल खड़े करते हैं। अब जैसा कि मौलाना साहब ने कहा, मैं कहना नहीं चाहूंगा, एक लड़की ने दबाया उनको, अभी तुम्हें बाहर नहीं है। मैं ज्यादा बोलना नहीं चाहता, बस इतना ही बोलकर मैं आज जो मेमोरेंडम अंजुमन इस्लाम धारवाड़ की जानिब से मुश्तरका तौर पर ज्वाइंटली जो दिए हैं, मैं मोदिवाना गुजारिश करता हूँ ज्यादा, क्योंकि आप सबको हमारे मेहमान खुसूसी जमीर अहमद साहब को सुनना है, उनकी बात सुनकर अमल करना है। ನನಗೆ ಅಷ್ಟ ಕನ್ನಡ ಚಲೋ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಆದರೂ ಸಹ ತಮ್ಮ ಆದೇಶ ಮೇರೆಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಹಿರಿಯರೇ ಮತ್ತು ಯುವ ಮಿತ್ರರೇ, ಈ ದೇಶ ಭಾರತ ದೇಶ ನಮ್ಮ ದೇಶ, ನಾವು ಇಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿವಿ, ಇಲ್ಲೇ ಸಾಯವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಲ್ಲೇ ಹೋಗ್ರಿ ಇಲ್ಲೇ ಹೋಗ್ರಿ। ಮೊನ್ನೆ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರಾದಂಥ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ತಾಮಡಗರ್ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರಾದಂಥ ಅಲ್ತಾಫ್ ಕಿತ್ತೂರ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಥಂಡ ಆಗ್ಯಾರ ಕಾಣಬೇಕು ಕೇಳಿ, ಇನ್ನೂ ನೀವು ಬಾಯಿ ಮುಚ್ಚಲಿಲ್ಲ। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ, ಈ ದೇಶ ನಮ್ದು, ನಮ್ಗೆ ಗರ್ವ ಇದೆ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿವಿ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಾಯ್ತೀವಿ। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಅಲ್ಲಾಮಾ ಇಕ್ಬಾಲ್ 100 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಇನ್ನೂ ತನಕ ಹೇಳಿಲ್ಲ, ಒಂದು ಶಬ್ದನೂ ಹೇಳಿಲ್ಲ। सारे जहां से अच्छा है हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसके, वो गुलसिता हमारा। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। इसलिए ಅದ ಸಲುವಾಗಿ ಹಿರಿಯರೇ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಂಧುಗಳೇ, ನಮಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ, ದಯವಿಟ್ಟು ದೇಶದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ, ದೇಶದ ಉನ್ನತಿ, ದೇಶದ ಪ್ರಗತಿ, ದೇಶದ ಐಕ್ಯತೆ, ದೇಶದ ಅಖಂಡತೆ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಹೊರತಾಗಿ ಈ ಜಾತಿ ಧರ್ಮದ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಟೀಕೆ ಟಿಪ್ಪಣಿ ಮಾಡುವುದು ಸೂಕ್ತ ಅಲ್ಲ ನನಗೆ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡುತ್ತೇನೆ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಜಾಸ್ತಿ ಸಮಯ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ನಾವು ಕೂಡ್ತಾ ಇರೋದು ಬಹಳ ಸಮಯ ಇಲ್ಲ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದಯವಿಟ್ಟು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಅಂಜುಮನೆ ಇಸ್ಲಾಂ ಹುಬ್ಳಿಯ ಮನವಿ ಪತ್ರದಲ್ಲಿ, ಮುಂಬರುವ ಅಂಜುಮನೆ ಇಸ್ಲಾಂ ಧಾರವಾಡ ಮನವಿ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಈ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿವಿ, ನಮ್ಮ ಲೀಡರ್ ಆದಂತ, ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆದಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬರು ಮುಂಬರುವ ದಿವಸದಲ್ಲಿ ಏನು ಚುನಾವಣೆ ಬರ್ತದೆ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲಾದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಮುಂಬೈ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ, ನಮ್ದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಬಿಗ್ ಜೀರೋ ಆಗೈತಿ। ಅದು ನಾನು ಹೇಳಿದೆ, ಇಲ್ಲೇ ಧಾರವಾಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಿಫೋರ್ 72 72ನೇ ಇಸ್ವಿ ಮೊದಲು ಸನ್ಮಾನ್ಯ ದಿವಂಗತ ದಾಸನ್ಗೊಪ್ಪ ಸಾಹೇಬರು 77ರಿಂದ 57 to 72
57ರಿಂದ 72ವರೆಗೆ ದಾಸನ್ಕೊಪ್ಪ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವರು MLA ಆಗಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ 57ರಿಂದ ಸತತ 8ವರೆಗೆ ನಾನು ಆಗಲಿ, ಮೋಹಸಿನ್ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ, ಸಂಜಯ್ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ, ರಾಜ್ ಸಾಹೇಬ್ ಕೊಪ್ಪಳ ಅವರಾಗಲಿ ಮತ್ತು ವನಹಳ್ಳಿ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ ಸುಮಾರು 5-6 ಸೋತ್ರ ನಾವು ಸೋತೀವಿ, ಗೆದ್ರೆ ನಾವು ಗೆದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ निम्न लेखपत्र सब नोड़िद्रे आप फिगर्स निकाल के देखिए. 2 पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूएंसी में जो धारवाड़ के हैं, अब हावेरी और धारवाड़ में 17,34 लाख में 17 + 16 33 लाख में 7 लाख मुसलमान हैं. इससे ज्यादा क्या कैपिटल होना चाहिए मुझे बताइए. क्या सामने वाले ये पूछते हैं कि हम वोट देने के लिए पैदा हुई या दूसरे काम के वास्ते पैदा हुई. इसलिए मैं ज्यादा तुल न देते साहब जरा, फिर क्या होता है चढ़ा बोले तो पारा आमने सीधे होते हैं. और बहुत दिनों से मैं बात नहीं किया, आपके वजह से मैं बात कर रहा हूँ. मेरी मोदी बना गुजारिश है आप सबसे, ये लोग जो जमा हुए हैं, नौजवान देख रहे हैं आप, उनका चेहरा देखिए कि कितने हिसास के साथ वो खड़े हुए हैं. ये आपसे आज जो जलसा मुनक्किद किया गया है, हम हाथ जोड़ के आपसे मोदी बना गुजारिश करते हैं कि आने वाले इलेक्शन में इस्माइल तामड़कर साहब जो एक नौजवान लीडर हैं, उनको कांग्रेस में अब जो दौर चल रहा है, जरा आप जैसे लीडर लोग ही बता सकते हैं कि भाई हम सिर्फ झाड़ू ही नहीं मारते रहेंगे, जरा हमारे सर पर भी टोपी रहेगी और ताज रहेगा बोल करके आने वाले दिन में मेरे एक नौजवान साथी जनाब तामड़कर साहब को जहां कहीं भी वो पूछते हैं और बताए आज और निजी निशस्त में ये बात कही है कि हमारा वोटिंग पैटर्न क्या है, कहाँ कितने वोट है, 60,000 70,000. साहब आप ताज्जुब करेंगे, जहां पर मैं ठहरता था हुबली में 2 मरतबा मैं चुन कर आया, रिजोर्व कर दिए. आज वो नुमाइंदे को ये दिसंबर में केक खाते हैं, में रमजान में शुरकुम्बा पीते हैं. आज उनको दिसंबर में केक दे 85,000 मुस्लिम वोटर्स. हम बैठ गए, अभी क्या करेंगे बताइए, कौन करे क्या करे हमने मालूम है, लेकिन फिर भी सब्र के साथ जाना चाह रहे हैं. हमने एक नुमाइंदे की जरूरत है, आप नुमाइंदा दीजिए, वो नुमाइंदा तुम्हारे बगल में है, उनको दे करके बात खिदमत का मौका दें. मुझे जो बोलने का मौका दिया गया, मैं तमाम जिम्मेदारान का, सदर मोहतम का, उलमा इकराम का, ये नौजवान भाइयों का शुक्रिया अदा करते हुए, मुझे उम्मीद ही नहीं, यकीन काबिल है कि हमारे मोहतरम जमीर अहमद साहब हमारी गुजारिश पूरी करेंगे. वो भी इतना कहकर दौरान गुफ्तगू मेरे जुबान से कोई लफ्जिश वगैरह हुई हो तो माजरत चाहते हुए मेरी बात खत्म करता हूँ. गुजर जा असल से आगे कि ये नूर चिराग राह है, मंजिल नहीं. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ವಹಿಸಿದಂಥ ಹಿರಿಯರಾದ ಭಾಷಾ ಪೀರ ಅವರೇ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜನಪ್ರಿಯ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು, ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರಾದ BZ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರೇ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಹಿರಿಯರಾದ ಇಂಡಸ್ಗಿರಿ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಎಲ್ಲ ವೇದಿಕೆ ಮೇಲಾದ ಎಲ್ಲ ಉಲ್ಮಾ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ಜಮಾತದ ಮುತವಲ್ಲಿ ಮತ್ತು ಅರಾಕಿನವರೇ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ನೆರಳಿನಂತ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರೇ, ಸುಮಾರು 1 ವಾರದ 8 ಯಾವಾಗ ಹಿಜಾಬ್ ಇಶ್ಯೂ ಬಂತು ಅವಾಗಿಂದು ಎಲ್ಲರೂ ಅಂಜುಮನ್ ಒಳಗೂ ಕೂಡ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದರ ಹೆಂಗೆ ಇಶ್ಯೂ ಬಗ್ಗೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ನಡೆದಿತ್ತು. ಆ ಟೈಮ್ ಒಳಗೆ ಏನಾಯ್ತು, ನಾವು ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಡೋ ವಿಚಾರಲ್ಲಿ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಡೋದಂತೂ ಹೋದ್ವಿ. ಮತ್ತೊಂದೆಲ್ಲರೂ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕುಂತಾಗ ನಾವು ಎಲ್ಲಿಗೆ ಸೀಮಿತ ಇದೀವಿ ಅಂದ್ರೆ, ಅಂಜುಮನ್ನಿಂದ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಡೋದು, ಮೆಮೊರಂಡಮ್ DC ಆಫೀಸ್ ಒಳಗೂ ಕರ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ, ಗೇಟ್ ಹೊರಗೆ ಬಂದು ಒಬ್ರು ಇಸ್ಕೋತಾರೆ ಮತ್ತೆ ಬಂದು ಕುಂದ್ರೋದು. ಒಂದು 10-15 ಇಶ್ಯೂಗಳು ಆದು ನಾವು ಬರೀ ಮೆಮೊರಂಡಮ್ಗೆ ಸೀಮಿತ ಇದ್ವಿ. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಅಂಜುಮನ್ದವರು ನಾವೆಲ್ಲ ಹಿರಿಯರೆಲ್ಲ ಕೂಡಿದ್ರು. ಇದು ನಾವು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾರು ಬೆಳೆದಿಲ್ಲ, ನಾವು ಇಲ್ಲೇ ಸಾಯು ಮಠ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಡೋದ್ರಾಗ ಸಾಯ್ತೀವಿ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಚಿಂತನೆ ನಡೆಸಿದ್ರು. ಚಿಂತನೆ ನಡೆಸಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನನಗೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಂದರು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದ್ರು, ಮತ್ತೆ ನೋಡು ಇದೊಂದು ಸಲ ಟ್ರೈ ಮಾಡೋದು ಬಂದರು. ನಾ ಎಲ್ಲರೂ ನಾ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಂದ್ರಂಗಿಲ್ಲ, ನಂಗೆ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದೆ.
ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆಲ್ಲರೂ ಹಿಂಗ ಏನೇನೋ ಅವರ ಎಲ್ಲ ಲೆಕ್ಕ ಎಲ್ಲ ಮುತ್ತೋಲಿಗಳು ಹಿರಿಯರು ಎಲ್ಲ ಅಂಜುಮಂದವರು ಅವರವರ ಲೆಕ್ಕ ತೆಗೆದ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ನಿಂಗಲ್ಲಿ ಈ ಹೋದ್ ಸಲ 3 ಸಲ ಸೋತಿಯಲ್ಲ ಅವಂಗಿಲ್ಲ. ಇದು ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ನೀನು ಒಳ್ಳೇದೈತಿ, ನಾ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮೀಣ ಬೇಡಪ್ಪ, ನಾ ಇದು ಬೇಡ, ನಂಗೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬೇಡ ಅಂತಂದೆ. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಅವರೆಲ್ಲರ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ ಮತ್ತೆಲ್ಲರೂ ಕರೆಸಿ ನೋಡೋಣ ಎಲ್ಲರ ಇಚ್ಛೆ ಏನೈತೆ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಕರೆದು ಅವರ ಮ್ಯಾಮ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರು. ನಾ ಏನಂದ್ರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರು ಮುಂದೆ ಹೇಳಂದ್ರಿ, ಯಾರು ನಮ್ಮ ಇದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಮಾಜಿಗೆಲ್ಲ ಗುರುಗಳದಾರ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಮಾಜಿಗೆಲ್ಲ ಲೀಡರ್ಸ್ ಅದಾರ, ಅವ್ರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಏನು ಪಾಲಿಗೆ ತಗೋತಾರೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ನಾವು ಯಾರಿಗೆ ಏನು ಮಾಡೋದ್ರಿ, ನಮ್ಗೆ ಯಾರ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕು? ಲಾಸ್ಟಿಗೆ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಅವ್ರು ಹೇಳ್ತೀವಿ, ಅವ್ರು ಹಿಂಗಿಲ್ಲ ಅಂತಾರೆ, ಕೇಳ್ತೀವಿ, ನಾವು ಬರ್ತೀವಿ. ಇಷ್ಟಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಇದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ನೀವು ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಭಾಳ ಇದು ಚಿಂತನೆ ಮಾಡೋರು, ನಮ್ದೇನಿದೆ ಅವ್ರ ಕಡೆ ಇಡು ಅಂದರು. ನಾನಂದೆ ನನಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲಪ್ಪ, ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತೀನಿ, ಅವ್ರ ಟೈಮ್ ತೊಗೋತೀನಿ, ಅವ್ರು ಬರೋದು ಅವ್ರ ಮುಂದೆ ಏನು ಹೇಳೋದು ಹೇಳ್ರಿ ಅಂದೆ. ಅದಕ್ಕೂ ಎಲ್ಲರೂ ನನ್ನೊಂದು ಉದ್ದೇಶ, ಇವರ ಮುಸ್ಲಿಂ ನಾನಾ ಕೊಡಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಂದೇನು ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲ, ನಿಮಗೆ ನನಗಿಂತ ಯಾರು ಒಳ್ಳೆಯವ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಕಂಡ್ರು ಕೊಟ್ಟು ನನಗೆ ದೇವರಾಣಿ ಮುಂದೆ ಇದೆ, ನನಗೇನು ಬೇಜಾರಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವ್ರಿಗೆ ಬಾಂದೆ, ಮತ್ತೆಲ್ಲ ಮುತ್ತುವಲಿಗಳು ಎಲ್ಲ ಉಲ್ಮಾ ಎಲ್ಲ ಕೂಡಿ ಮತ್ತೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವ್ರಿಗೆ ಮನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಮಾತು ಕೇಳಿ ಬಯಸ್ತೇನೆ, ಈ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಪರವಾಗಿ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಯಾರು ಕೇಳೋರು ಯಾರಿಲ್ಲ. ಮೊನ್ನೆ ಶಿಗ್ಗಾಂವ್ ಜಗಳ ಆಯ್ತು ಪೂರ ಅಂಜುಮನ್ ಜೈಲು ಹಾಕಿದ್ರು. ಯಾರು ನಮ್ದೇನು ಬಾಯಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಮಾಡೋಕ್ಕಾಗದಿಲ್ಲ, ಶಿಗ್ಗಾಂವ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು? ಇಂಥ ಕಾಲ ನಮ್ಗೆ ಬಂದಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಯಾರು ಜೋರು ಮಾತಾಡೋರು ಹೊತ್ಕಾಗತ್ತಾರ, ಯಾರು ಬ್ಯಾಗ್ ಹಿಡಿಯೋರಿಗೆ ಎರ್ಸಾಕತ್ತಾರ. ಅದಕ್ಕೆ ನನ್ನೊಂದು ವೈಯಕ್ತಿಕ 45,000 ವೈಯಕ್ತಿಕ ಸಿಂಬಾಲ್ ಇಲ್ಲದೆ ವೆಸ್ಟ್ ಒಳಗೆ ತಗೋತೀನಿ. ಸಿಂಬಾಲ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಇಲ್ಲ, ಒಂದು 50,000 ತಗೊಳ್ಳಂತ ದೇವರ ನಂಗೆ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟ. ನನಗೆ ಮನೆ ತುಂಬಬೇಕು, ನಾ ಹೊರಗೆ ಬರಲಾರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮಾಡತ್ತಾರ. ಎಷ್ಟೊಂದು ನೋಡು, ನಾವು ಸಹಿಸೋ ಶಕ್ತಿ ಮೀರೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಹಿರಿಯರದೀವಿ, DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಾಗಲಿ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯರಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಚಿಂತನೆ ಎಲ್ಲ ಹೇಳಬೇಕು. ಇದು ನೀವು ಲಾಸ್ಟ್ ನಮ್ಮದು ಈ ಚಿಂತನೆ ನೀವು ಹೇಳಿ, ನೀವು ಹಿರಿಯರದಿರಿ, ಯಾವ ಥರ ಅದಕ್ಕೆ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಯಾವ ಥರ ಅವ್ರು ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಾಗ ಜನರು ಅದಾರ, ನಾವು ಅದೀವಿ, ನೀವು ಅದೀವಿ, ನಿಮ್ಗೇನು ಹೇಳೋದು ಹೇಳ್ತೀವಿ, ಮುಂದೆ ಏನು ಜನಗಳು ಬರ್ತೈತಿ, ಏನು ಅಭಿಪ್ರಾಯ ಬರ್ತೈತಿ. ಇಲ್ಲಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಐತಿ, ಕಾಲ ಬಾಳೆ ಮಾಡೋದು ಕಷ್ಟ ಐತಿ. ನಾವು ಕೇಸ್ ಹಾಕೊಳ್ಳೋದು, ನಾವು ಇದು ಮಾಡೋದು, ನಮ್ಮ ಕಡೆ ಪವರ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡತ್ತೀವಿ. ದಯಮಾಡಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಎಲ್ಲ ಸೀನಿಯರ್ಸು ಯಾರು ಮುಸ್ಲಿಂ ಮುಖಂಡರಿದ್ದೀರಿ, ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ಗಮನ ಸೆಳಿ. 1 ಲಕ್ಷ 3.5 ಲಕ್ಷ ಇಟ್ಕೊಂಡು ಜಿಲ್ಲಾ ಒಳಗೆ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಏನು ಭಿಕ್ಷಾ ಬಿಡೋದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿತ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗ್ತೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ತಾವು ಹಿರಿಯರದಿ ಈ ಅಂಜುಮನ್ ಇಸ್ಲಾಂ ಧಾರವಾಡ ಮತ್ತು ಮುತ್ತುಳ್ಳಿಗಳು ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಸೀನಿಯರ್ಸ್ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ರಿ. ನಮಗೂ ಏನಿದ್ರು ಕರೀರಿ, ಮತ್ತು ಏನಿದ್ರು ನಮ್ಗೆ ಏನು ಬೇಕು ನಾನಾ ಅಂತಿಲ್ಲ. ಏನಾರ ಈ ಭಾಗದವ್ರಿಗೆ ಯಾರು ಕೇಳೋರ್ಗೆ ಏನಾದ್ರು ತೊಂದರೆ ಇದ್ದು ಹೋಗೋರು ಮನೆಗೆ ಹೋಗೋರು ಅಂತ ನೋಡಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬೇರೆ ಸಮಾಜದವ್ರು ಇದ್ರು ಅವ್ರಾಗ್ಲಿ CMಗಳಾಗ್ಲಿ ಅಭ್ಯಂತರಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಮ್ಗೆ ಹೇಳೋದು. ಈಗ ನಾವೇನು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿ ನಾವೇನು ಕುಂತು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಅದಕ್ಕೆ ಮಾತಾಡೋಕೆ ಬರೋಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಮುಸ್ಲಿಂ ಅವಶ್ಯಕತೆ, ಬಹಳಷ್ಟು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಮುಸ್ಲಿಂ ಲೋಕಲ್ ಇರೋದು. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಹೆಂಗೆ ಅದಕ್ಕೆ ಬಗೆಹರಿಸ್ತೀರಿ, ನೀವು ಹಿರಿಯರು ಮಾಡಿ. ಮತ್ತು ನಾನು ಮುಸ್ಲಿಂ ಅಂದ್ರೆ ನೀವೇನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ತನ್ನ ಪರವಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಏನಿಲ್ಲ, ನೀವು ಯಾರ್ಯಾರು ಲೋಕಲ್ ನಿಮ್ಮ ನನ್ಕಿಂತ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಇದ್ದ ಒಳ್ಳೆಯವನು ಇದ್ರು ಮಾಡಿದ್ರು ನಂಗೇನು ಅಭ್ಯಂತರ, ಎಲ್ಲ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಅವನ ಜೊತೆಗೆ ನಾ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೀನಿ. ನನಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಹಳಷ್ಟು ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಬಹಳಷ್ಟು ದೂರ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅಂಜುಮನ್ ಪರವಾಗಿ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರ ಪರವಾಗಿ, ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತಾ ನಾನು 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಅಸ್ಸಲಾಂ ವಲೈಕುಂ ರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ಬರ್ಕಾತು. ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನಿರುವ ಹಿರಿಯರು, ನನ್ನ ಆತ್ಮೀಯರು, ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು, ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಆದಂಥ ಇಂಡಸ್ಗಿರಿ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಇನ್ನೊಬ್ಬರು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಗುರುಗಳಾದಂಥ ಸೈಯದ್ ಶಾವಲಿ ಖಾದ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರೆ, ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡ ಆದಂಥ ನನ್ನ ತಮ್ಮ ಆದಂಥ ಸ್ಪೈಟ್ ಟಮಕ್ಕರ್ ಅವರೇ, ಇನ್ನೊಬ್ಬರು ಆತ್ಮೀಯ ಆದಂಥ ಇಕ್ಬಾಲ್ ಜಮಾದಾರ್ ಅವರೇ, ಮೊಮಿನ್ ಶೇಖ್ ಅವರೇ, ಶಫೀಕ್ ಅವರೇ, ನಜೀರ್ ಅವರೇ, ಮೌಲಾನಾ ಮುಜೀಬ್ ಶಾಫಿ ಅವರೇ,
ಮಜರ್ ಖಾನ್ ಅವರೇ, ಶಕೀಲ್ ಅವರೇ, ಮುಫ್ತಿ ಯೂಸುಫ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತ ಆದಂಥ ಅಲ್ತಾಫ್ ಕಿತ್ತೂರ್ ಅವರೇ, ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡ ಆದಂಥ BK ಅಲ್ತಾಫ್ ಖಾನ್ ಅವರೇ, ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಆದಂಥ ನನ್ನ ಅಣ್ಣ ಆದಂಥ ಶಕೀಲ್ ನವಾಜ್ ಅವರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನಿರುವ ಎಲ್ಲ ಗುರುಗಳೇ, ಇಲ್ಲಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯರೇ, ಇವತ್ತು ಏನು ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಂಜುಮನೆ ಇಸ್ಲಾಂ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಗುರುಗಳ ವತಿಯಿಂದ ನನಗೊಂದು ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮೆಮೊರಂ ಕೊಡೋದು ಒಂದು ತಪ್ಪೇನಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಬೇಡಿಕೆನ ಅವ್ರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅವ್ರು ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಷ್ಟ ಸುಖ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಅವ್ರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಏನು ಬೇಕಂತ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನನ್ನ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಮೆಮೊರಂಡಮ್ನ ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯ ಆಗ್ತದೆ, ನನ್ನ ಭರವಸೆ ಮೇಲೆ, ವಿಶ್ವಾಸ ಮೇಲೆ, ನನ್ನ ಮೇಲೆ ಹಾಗೂ ಇಂಡಸ್ಗಿರಿ ಸಾಹೇಬ್ರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ಆ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನಮ್ಮಿಬ್ಬರದ್ದು ಕರ್ತವ್ಯ ಆಗ್ತದೆ, ನಾವು ಹೋಗಿ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವ್ರಿಗೂ, ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವ್ರಿಗೂ, ನಾವು ACC ಅವ್ರಿಗೂ ಈ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಮುಟ್ಟಿಸಿದಂಥ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ, ಈ ಸಭೆ ಮುಖಾಂತರ ತಮ್ಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ನಾನು ತಪ್ಪೇನಿಲ್ಲ. ಭಾಳ ಜನ ಹೇಳಿದ್ರು, ಇಲ್ಲ ಸರ್ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಪ್ಪಾಗ್ಬೋದು, ಏನಕ್ಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಭಾಳ ಜನ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು. ಇದು ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲ, ಇದು ಅಂಜುಮನವರು ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇದು ಅವ್ರ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಕೇಳೋದು ತಪ್ಪೇನಿದೆ. ತೀರ್ಮಾನ ಯಾರು ಮಾಡಬೇಕಾಗಿರೋದು? ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಹೈಕಮಾಂಡ್ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದ್ದು. ನನಗೆ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ನಾನು ನಿರೀಕ್ಷೆ ಇಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ. ಏನಕ್ಕೆ ನಾನು ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದೆ, ಇಲ್ಲ ಸರ್ ಬರೀ ಅಂಜುಮನವರು ಗುರುಗಳು ಒಂದು 200 ಜನ ಸೇರ್ಬೋದು ಅಂತ ಇವ್ರು ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಟಮಟ್ಕರ್ ಹೇಳಿದ್ರು. ನಾನು ಇಷ್ಟು ಮಟ್ಟಲ್ಲಿ ಜನ ಬಂದು ಸೇರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದೆ. ನಾನು ಏನಪ್ಪ ನೀನು ಬರೀ 200 ಜನ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದೆ, ಇಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂದಕ್ಕೆ, ಇಲ್ಲ ಸರ್ ನಾನು ಏನು ಮಾಡಲಿ, ನಾನು ಬರೀ ಗುರುಗಳು ಮತ್ತು ಅಂಜುಮನವ್ರು ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಕೊಂಡು ಯುವಕರು 1 ನಯಾ ಪೈಸೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ವೆಹಿಕಲ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅವರಾಗ ಅವ್ರ ಖುಷಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತೆಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಸಂತೋಷ. ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ನನ್ ಸಿಕ್ಕಿರೋ ಪ್ರೀತಿ ಯಾವ ರಾಜಕಾರಣಿಗೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ಈ ಸಭೆ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಹೇಳಕ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದರ ಒಂದು ಜೊತೆ ನನ್ ಖುಷಿ ತಂದು, ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನನಗೆ ಇನ್ನೊಂದು ಖುಷಿ ಅಂತ ತಂದಿದ್ದಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ದಲಿತ ಅಣ್ಣ ತಂದಿರು ನನ್ನ ಬಂದು ಅವ್ರು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು. ಅದು ಹೆಚ್ಚಿನ ನನಗೆ ಖುಷಿ ತಂದಿರೋದು. ಈಗ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಆಗಿಲ್ಲ, ಇದು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿಲ್ಲ, ಅವರಾಗಿ ಅವ್ರು ಬಂದು ಅವ್ರ ಖುಷಿಯಿಂದ ಅವ್ರು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಫೋಟೋನ ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು. ಈಗ ಇವತ್ತಿಂದಲ್ಲ, ಇವತ್ತು ಏನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಾಹೇಬರು ಏನು ಸಂವಿಧಾನ ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಆ ಸಂವಿಧಾನ ಬರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಇಲ್ಲ ಯಾರೂ ಕೂರಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತೇ ಇರಬೇಕು, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ಅದು ಇವತ್ತಿಂದ ಇಲ್ಲ, ಆವತ್ತಿಂದನೂ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಅಂದರೆ ಇವತ್ತಿಂದ ಅಲ್ಲ, ಅವತ್ತಿಂದ. ಮೊದಲೇ ಎಲೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಾಹೇಬರು ನಿಂತಿದ್ರು. ಮೊದಲೇ ಎಲೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಸೋತರು. ಒಬ್ಬ ಕಲ್ಕಟ್ಟಾದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ವ್ಯಕ್ತಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಭಿಮಾನಿ ಅವನು ಕಲ್ಕಟ್ಟಾಯಿಂದ ಅವನು ಗೆದ್ದಿರ್ತಾನೆ. ಗೆದ್ದಾಗಿ ಅವ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ಗಳು ಇರಲಿಲ್ಲ, ನೆಟ್ ಇರಲಿಲ್ಲ, ಆನ್ಲೈನ್ ಇಲ್ಲ, ಏನಿರಲಿಲ್ಲ. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನಿದ್ರು ಲ್ಯಾಂಡ್ಲೈನಲ್ಲಿ ಫೋನ್ ಮಾಡಬೇಕು. ಅವನೇನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವನ ಚುನಾವಣೆ ಬಗ್ಗೆ ಅವ್ನು ಚಿಂತನೆ ಇಲ್ಲ. ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವ್ರ ಚುನಾವಣೆ ಅವ್ರ ಕೌಂಟಿಂಗಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೂತಿರ್ತಾನೆ. ಅವ್ನು ಹೋಗಿ ಅವ್ನ ಚುನಾವಣೆ ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಅವ್ನು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ನಾನು ಗೆದ್ದಿದ್ದೇನೆ ಅಂತ. ಅವ್ನು ಗೆದ್ದಾದ್ಮೇಲೆ ಅವ್ನು ಖುಷಿ ತಂದಿರಲಿಲ್ಲ. ಅವ್ನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಗೆಲ್ಲವರು ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮೊದಲೇ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸೋಲನ ಅನುಭವಿಸ್ತಾರೆ. ಸೋಲನ ಅನುಭವಿಸಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಸೀದಾ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಗೆದ್ದಿದ್ದಾನೆ. ಅವನು ಇದು ಮಾಡಕ್ ಹೋಗಲ್ಲ, ಅವನು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ಅವ್ನು ದುಃಖದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮಾತು ಹೇಳ್ತಾನೆ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ನಾನು ಇವತ್ತು ಗೆದ್ದಿದ್ದೀನಿ, ನನ್ಗೆ ಅಷ್ಟು ಖುಷಿ ಇಲ್ಲ, ಇವತ್ತು ಸೋತಿದ್ದೀರಾ, ದೇಶಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಅಗತ್ಯ ಇರೋದು, ನನ್ನ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಾನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಗೆಲ್ಸ್ಕೊಂಡು ಬರೋದು. ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ. ಅವನು ಆ ಗೆಲ್ಸಿದ್ದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವತ್ತು ಬರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಕೂತಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಜಾತಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ. ಇಂಡಸ್ಗಿರಿ ಸಾಹೇಬರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಸರಿ ಬಿಡಿಸಿ ಹೇಳಿಲ್ಲ ಅವರು. ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಜಾತಿ ಮಾಡಿ ಅಂತ. ನೀವು ಎಲ್ಲಿದ್ರು ದೇಶದ ಪ್ರೇಮಿ ಆಗಿರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಜಾತಿ ಮಾಡಿದಂತ ಹೇಳಿಲ್ಲ. ಈ ಮಜಹಬ್ ನಹಿ ಸಿಖಾತಾ आपस में बैर रखना, हिंदी है हम, हिंदुस्तान हमारा, सारे जात के अच्छा हिंदुस्तान और इस्लाम ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿರೋದು. ಇದು ಯಾರು ಕಿಡಿಗಳುಗಳು ಬಂದು ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಅಂತ ವಿಷ ಕಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ದೇಶದಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೀನಿ, ಅಮೆರಿಕಾಗೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ, ಲಂಡನ್ ಹೋಗಿದ್ದೀನಿ, ನ್ಯೂಯಾರ್ಕ್ ಹೋಗಿದ್ದೀನಿ, ಸಿಂಗಾಪುರ್ ಹೋಗಿದ್ದೀನಿ, ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾ ಹೋಗಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್
ಸಿಖ್ಗಳು ಅಣ್ಣ ತಮ್ಮದಿರಂಗೆ ಪ್ರೀತಿಯೆಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಸ್ಪೆಷಲಿ ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ ನಾವು ಯಾವ ಜಾತಿ ಅಂತ ನೋಡಿಲ್ಲ. ಈಗ ನನ್ನ ನೋವು ತಂದಿರೋದು ಈಚೀಚೆಗೆ ತಾವು ನೋಡಿರ್ಬೋದು, ಹಿಜಾಬ್ ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಏನ್ ತಿಳ್ಕೊಂಡು ಒಂದೆಲ್ಲ ಒಂದು ಮಂಗಳೂರು ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಒಂದು ಇದಾಗಿದೆ, ಇವತ್ತಿಲ್ಲ ನಾಳೆ ಬಗೆಹರಿಬೋದು ಸಮಸ್ಯೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ತಾವು ನೋಡಿರ್ಬೋದು ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ. ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಆಗಿದೆ, 70 ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ 6 ಜನ ಮಕ್ಕಳು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಕ್ಕಳು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತಿಲ್ಲ ನಾಳೆ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. 1 ದಿನ ಆಯ್ತು, 2 ದಿನ ಆಯ್ತು, 3 ದಿನ ಆಯ್ತು. ಯಾವಾಗ ಕುಂದಾಪುರಲ್ಲಿ ಸ್ವತಃ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೋ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೀವು ಆಚೆ ಇರಿ ಅಂದ್ರೆ ಆ ಸರ್ಕಾರ ಆದೇಶ ಏನಾದ್ರೆ ಅವ್ನು ಮಾಡಕ್ ಧೈರ್ಯ ಇತ್ತಂತ ನಿಮ್ಗೆ ಕೇಳಕ್ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದ ನಾನು. ಸಾಧ್ಯನಾ ಅದು? ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶ. ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಾನು ನೋವು ತಂದಿರೋದು ಏನಂದ್ರೆ ಹಿಜಾಬ್ ಯಾವತ್ತಿಂದ ಆಗ್ತಾ ಇದ್ವಿ ನಾವು, ಇವತ್ತಿಂದ ಇಲ್ಲ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಹಳ 100 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇರೋದು. ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ಮಾತ್ರ ಹಿಜಾಬ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಾವು 100 ವರ್ಷದಿಂದ ಹಿಜಾಬ್ ಆಗ್ತಾ ಇರೋದು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬರೋದ್ ಮುಂಚೆನೂ ನಾವು ಹಿಜಾಬ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ವಿ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬರೋದ್ ಮುಂಚೆನೂ ನಾವು ಹಿಜಾಬ್ ಆಗ್ತಾ ಇದೀವಿ. ಇವತ್ತು ಇವರು ರಾಜಕೀಯ ಲಾಭಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಿಜೆಪಿಯವರು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಕ್ಕಳನ್ನ KC ಶಾಲಾಕಿ ಅವನ್ನ ತಂದಿ ಮಕ್ಕಳು ಓದೋ ಮಕ್ಕಳನ್ನ ಜಾತಿ ಬೀಜ ಹಾಕ್ತಾ ಇದಾರೆ. ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಅಂತ ನಿಮ್ಗಳು ಕೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು. ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಇದು? ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ? ಬರೀ ರಾಜಕೀಯ ಲಾಭಕ್ಕೋಸ್ಕರ ಯಾವತ್ತು ಬಿಜೆಪಿಗೆ ಯಾವ ಹಿಂದೂನು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಯಾವ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಬೇಕಾಗಿರೋದು ಅಧಿಕಾರ ಒಂದೇ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ ನಿಮ್ಗೆ. ಅಧಿಕಾರ ಬಿಟ್ಟು ಏನು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಯಾವ ಹಿಂದೂ ಮೇಲೂ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ, ಯಾವ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮೇಲೂ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ದೇಶದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನಾವೆಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ದಯಮಾಡಿ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ನೆಮ್ಮದಿ ಶಾಂತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ದೇಶ ಇದು. ಈ ದೇಶ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ತಂದಿರೋದು ಯಾರು? ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರು ತಂದವರ? RSS ಅವ್ರು ತಂದರ? ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಲಿ, ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವರು ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಇಂಡಿಯಾ ಗೇಟ್ ತವ ಹೋಗಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಬಲಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. 96,000ದಲ್ಲಿ 63,000 ಜನ ಮುಸ್ಲಿಂ ಅವ್ರು ಬಲಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನಾವು ತಂದಿರೋ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಮ್ಮ ದೇಶ ಇದು, ನಮ್ಮ ದೇಶ ಇದು. ದಯಮಾಡಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮನ್ನು ರಾಜಕೀಯ ಮಾಡಿ, ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೂ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ದಯಮಾಡಿದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಅಂತ ದಯಮಾಡಿ ತರಬೇಡಿ. ನೀವು ನಾವೆಲ್ಲ ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿ ಶಾಂತಿಯಾಗಿ ಬದುಕಬೇಕು, ನಮ್ಮ ದೇಶನ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಬೇಕಂತ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು. ನಾವು ಎಂದು ನಾವು ಆ ಥರ ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ನಾವು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡಿ ಕೇಳ್ಬಾರ್ದು ಇಷ್ಟೇ. ಹೆಚ್ಚಿನ ಸಮಯ ಇಲ್ಲ ಟೈಮ್ನಿಂದ ನಾನು 2 ಮಾತು ಉರ್ದುದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಯಾರೂ ತಪ್ಪಾಗಿ ಭಾವಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। मैं आज अंजुमन इस्लाम की जानिब से मेरे पे को एक मेमोरेंडम दिया गया है और उनके साथ में उलमाए किराम तमाम मिलके एक मेमोरेंडम दिया गया है। तो इस मेमोरेंडम को लेके हमारा फर्ज बनता है, मैं और हमारे इंडियन गिरी साहब, हमारे पार्टी के जो लीडर है जो सिद्धरामैया साहब और हमारे प्रेसिडेंट DK शिव कुमार साहब और AAC तक पहुंचाने की जवाबदारी हम लोग खूब होते हैं। ये मेमोरेंडम देना गलत नहीं है, पूछना गलत नहीं है, आज़ादी हर एक को है, देना नहीं देना उनके हाथ में है। तो हमारा भी फर्ज बनता है एक उम्मीद के ऊपर, एक भरोसे के ऊपर, एक उम्मीद रखते हुए कि जमीर भाई के इंडियन गिरी साहब के पास देंगे तो हमारा सब सही में हक मिलेगा करके आप जो उम्मीद से दिए आपका वादा करते हुए ये मैं पर्सनल लेके जो हमारे सिद्धरामैया जी है, DK शिव कुमार साहब है, AACC सोनिया गांधी, राहुल गांधी तक आपका मेमोरेंडम, आपकी आवाज़ मैं पहुंचाता करके आपको वादा करता हूँ। मेरे को जैसे कि ये प्रोग्राम रखने से पहले हमारे मैं इस्माइल साहब को पूछ रहा था भाई कितने आदमी की गैदरिंग होंगे करके मैं पूछा इस्माइल साहब को। तो इस्माइल साहब बता रहे थे नहीं साहब गैदरिंग कुछ नहीं है, खाली हमारे अंजुमन के जिम्मेदार और उलमा इकराम एक 200 आदमी तक आएंगे करके इस्माइल साहब ने मेरे को बताया था। इधर आने के बाद ये मजमा देखने के बाद बैठ के मैं इस्माइल साहब को पूछा मैं क्या भाई तुमने 200 आदमी का मजमा बोला, इधर देखे तो 5-7 हज़ार आदमी का मजमा है। नहीं साहब कसम से मैं ना व्हीकल किया ना एक आदमी को पैसा दिया, खाली आप आ रहे करके अनाउंस किए तो आपकी चाहत में इधर आवाम वही करके इस्माइल साहब बता रहे थे। तो आज ये मजमा देख के मेरे को जवाबदारी ज्यादा हो गई और कभी कभी मैं सोचता हूँ अपने आप को मेरी कौन सी अल्लाह मियाँ ने आप लोग की हर एक को खासकर नौजवानों के दिल के अंदर, खासकर नौजवानों के दिल के अंदर हर एक के खाली हुबली धारवाड़ करके नहीं जिधर भी जाओ ये खाली एक नौजवानों के अंदर अल्लाह मियाँ क्या कह रहा दिलों के अंदर जमीर 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 करके वो मोहब्बत डाल दिया। वो किस वजह से डाला, क्या वजह से डाला मालूम नहीं। एक आप लोग जो मेरे ऊपर मेरे ख्याल से कर्नाटका के अंदर नहीं पूरे हिंदुस्तान के अंदर
कोई सियासती लीडर को इतनी चाहत नहीं मिली। आप लोगों ने जो मुझे चाहत दिया, मेरा आखिरी खून का खतरा दिया तो भी तुम लोगों को कम है। जो तुम लोग जो चाहते थे, ये चाहत किस वजह से दे रहे, किस वजह से दे रहे? एक उम्मीद के ऊपर। ना मैं तुम लोगों को कुछ किया, ना तुम्हारे घर वालों को कुछ किया, ना कभी आपसे मदद की। ये चाहत मोहब्बत क्यों है? कहाँ की एक जगह आप लोगों के दिल के अंदर ये उम्मीद है कि जमीर अहमद खान हमारे कौम को कुछ करेंगे करके उम्मीद के ऊपर जो तुम्हें चाहत रख ली। आज ये वादा करते हुए, जब तक मैं सियासत के अंदर हूँ तुम्हें लोग सिर उठा को चलना, इंशाल्लाह सिर झुकाने का काम जिंदगी के अंदर नहीं। वादा मेरा, ये वादा मेरा। ये कहते हुए आप लोग हाल ही के अंदर जानते हैं हम लोग किस इससे गुजर रहे करके। हाल ही के अंदर आप देखते होंगे ये ज्यादा हमारा आदमी, हाल ही के अंदर आप देखे होंगे अभी ये हिजाब का मसला ले लो, दूसरे मसले ले लो। आज की हालत से हम लोग गुजरे, आप लोग अच्छी तरह से जानते हैं। हम लोग भी क्या कर रहे हैं, सबर का फल कभी भी सबर का फल मीठा होता। अल्लाह मियाँ की आजमाइश है। जैसा हमारे इंडस गिरी साहब कहते थे, अल्लाह का एक अजाब आया था 2020 के अंदर, अल्लाह का एक अजाब, कोरोना करके अजाब आया। तो कोरोना के अंदर आप लोग मई जो है ना, मेरी फील्ड के अंदर जितना मैं नज़दीक से देखा, मेरे ख्याल से कोई देखा नहीं। जितने कोरोना का अजाब जो ऐसा था, उसके अंदर अल्लाह मियाँ का ये, अल्लाह मियाँ किस वजह से अजाब लेके आया बोले तो, ये देख के तुम अभी भी सुधर जाओ करके ये अजाब लेके आया था। आप देखेंगे जिस दिन कोरोना आया था, कोरोना के अंदर जिसको भी कोरोना पॉजिटिव आया, ना उसके पास ना उसकी बीवी जाने को तैयार है, ना उसके पास माँ जाने को तैयार है, ना उसकी बेटी जाने को तैयार है, ना उसका बेटा जाने को तैयार है। और जो जिसका कोरोना के अंदर इंतकाल हुआ, आपको छोटी सी मिसाल देता हूँ, ये दुनिया कितनी छोटी है करके, ये दुनिया कितनी छोटी है करके छोटी सी मिसाल देना चाहता हूँ। हमने बेंगलुरु सिटी के अंदर हमने एक टीम बना के क्या कोरोना का जो भी कोरोना के अंदर जो मरता था उसको कोई बॉडी उठाने वाला नहीं था। वो देख के हमने क्या किया, हमारी एक टीम 20 जन की बिठा के, हमने कभी जात करके देखा नहीं, 580 बॉडी मैंने उठाया। कितने? 580 बॉडी उठाया हमने। आप देखे होंगे हाल ही के अंदर टीम के अंदर एकदम बड़ा हाईलाइट कर दिए। जमीर अहमद खान कोरोना की खुद बॉडी उठा रहे, जमीर अहमद खान को क्वारंटाइन कर दो, जमीर अहमद खान को अंदर करो, जमीर अहमद खान को ये करो पब्लिक के बीच में करके। मैं बोला, मैं अल्लाह के अमानत भाई, 100 साल के बाद ऐसी एक मुसीबत आती है, हर 100 साल में आती है। 1919 के अंदर ऐसी एक मुसीबत फ्लो करके आई थी। उसके बाद 20,000 में 2020 में फिर दोबारा 100 साल के बाद ये बीमारी आई। मैं अपने आप को क्या बैठ के सोचा, ये हर 100 साल के अंदर ये मुसीबत आती है। अल्लाह मियाँ ने ये मुसीबत ये वक्त मेरे को दिया खिदमत करने का। इसके पहले ना मेरे पिताजी को मिला था, अब्बा को मिला था, ना हमारे दादा को मिला था। अभी वो मौका मेरे को मिला है। वो मौका अगर मैं खोल लूंगा, ना मेरे को भी मिलेगा, ना मेरे बच्चे को मिलेगा, ना मेरे को पोतरे को मिलेगा करके वो हिसाब से क्या किया, मैं 24 आवर्स के अंदर, अब यकीन नहीं मानते, 12 से 14 घंटे मैं इसके अंदर कोरोना के बीच में था। अब यकीन नहीं मानते, मैं खुद मेरी आंखों से 2-3 मिसाल बोलता हूँ। एक माँ साहब का एक इंतकाल फिलोमिना हॉस्पिटल करके था। फिलोमिना हॉस्पिटल के अंदर एक माँ साहब का इंतकाल हो गया था। उन्होंने मेरे चामराजपेट हल्के के, उन्होंने 3 दिन पहले गया था, कोई चंद आदमी मेरे पास आके उनकी गुजारिश कर लिए, भाई वो फिलोमिना हॉस्पिटल के अंदर एक माँ साहब एडमिट है, हम ऑलरेडी 1,80,000 रुपये बिल बन चुके हैं, अभी कोरोना आया, पूरा बंद है, कोरोना के अंदर कोई धंधा नहीं है, हम बहुत मजबूर है, हमारा 1,20,000 रुपये बिल बाकी है, आप कुछ करके कुछ तो मदद करो करके। वो अल्ताफ भाई हम लोग साथ में बैठे थे, वो कोई चंद आदमी आके हमारी वार्ड के पास आके पूछे, तो मैं इमीडिएट क्या पैसा देके हमारे पीए को भेजा। साहब ने पीए को भेज के वो पैसा बनने लगाया। 3 दिन के बाद क्या होता है, वो माँ साहब का इंतकाल हो जाता है। दोबारा हम बने करके उम्मीद ना, उनको उम्मीद की वजह से क्या करते हैं, दोबारा हमारे पास आते हैं, साहब आपने 1,20,000 रुपये पैसा भरा था, वो माँ साहब को कोरोना आ गया, कोरोना के अंदर उनका देहांत हो गया, अब मेहरबानी करके हमारे पास कुछ भी पैसा नहीं है, कुछ इंतजाम करके देंगे तो हम बॉडी लेके आते करके। तो इमीडिएट हम, मैं और अल्ताफ भी मिलके हमारे पीए को उधर भेज के क्या करें, उनको ये करने के बाद वो कोरोना के अंदर इंतकाल हुआ था, पैसा भी भेजा था मैं 2 लाख। बाद में क्या किया, बीबीएमपी की स्कीम थी, कोरोना के अंदर जो भी हॉस्पिटल के अंदर मरता तो गवर्नमेंट में पैसा बनना करके वो एक स्कीम थी। तो इमीडिएट मंजुनाथ प्रसाद करके कमिश्नर थे, उनको मैं बात करके वो पैसा गवर्नमेंट बीबीएमपी से बनने लगाया। तो बॉडी वॉडी लेके बाहर है, जब उनके साथ में जो बच्चे थे, उनके 3 मर्द बच्चे थे, 2 भाई को बच्चा शायद थे, उन्होंने जैसा बॉडी लेके बाहर आए तो उनको क्या करे, बीबीएमपी ले आके पूरों को क्वारंटाइन करा दिया। और भी बॉडी लेके जाने वाला कोई नहीं है। जो बच्चे थे उनके साथ में जो माँ की खिदमत कर रहे थे, उन लोग क्या करें, उनको क्वारंटाइन कर दिए। क्वारंटाइन करने के बाद मेरे को फोन आया, सब उनके फैमिली मेंबर कोई नहीं, अभी क्या करना बॉडी का। तो इमीडिएट मैं और हमारी टीम को भेज के उधर जो भी उनकी उधर से ये कराना था करा के लेके आके, मैं अल्ताफ भी ठहर के हमारा मैसूर रोड खबरस्तान के अंदर
तो उनकी वो खबरस्तान में खबर वो खोद के हम लोग इंतजार करते खड़े थे। इतने में एम्बुलेंस आया। तो हमें जितने भी जो भी मरे, हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, जो हिंदू जो भाई मरा उनको हिंदू के हिसाब से उनको जो पूजा पाठ करना वो पूजा पाठ करके उनका हम कार्य करके वो उनका करते थे। हमारे मुसलमान के अंदर जो उसूल देना था, जो नमाज जनाजे की नमाज पढ़ना था, वो करके उन लोग को मफहूम करते थे। ये छोटी सी एक मिसाल बोल रहा हूँ मैं हर एक आदमी को। दुनिया में कोई कुछ नहीं लेके जाता, सिवाय हमारे अमाल के हम लोग कुछ भी नहीं लेके जा सकते। सुनो, जैसे हम अलता भी खड़े, एम्बुलेंस आके जैसा खड़ी, उनका एक बेटा आया, साहब हमारी माँ थी, मैं नहीं था, मैं टाइम रोड में रहने वाला, मेरी माँ का ऐसा इंतकाल हुआ, मालूम पड़ के मैं इधर आया बोल के खड़ा था हमारे पास। इतने में एम्बुलेंस ही, जैसा एम्बुलेंस ही, मैं बेटे को बोला, जा भाई जाके दीदार कर ले माँ का आकर के, जा भाई तू दीदार कर ले माँ का करके उसके पास भेजा। आप यकीन नहीं मानते, मैं अलता इधर खड़ के देख रहे एम्बुलेंस किधर खड़ी है। एम्बुलेंस तो दूर के दूर डोर के पास जाना, उधर बाजू जाके इतने दूर झाड़ के पास खड़ा है। हम लोग ऑब्जर्व कर रहे ये क्या है। अगर वही माँ रहती तो अगर औलाद मरता तो वो कुछ भी हो वो जिस्म से लपट लेती थी। ये कैसी औलाद है, ये तो इतनी दूर खड़ी है करके वही अलता भी बात कर रहे। हो गया, जनाजा वसूल दिया, उनको पूरा लेके जाके खबरस्तान के अंदर लेके जाके जो खबर के पास जनाजे की नमाज पढ़ाना। जनाजे की नमाज जब पढ़ा रहे तो ये भाई साहब आए, इनके बेटे फर्दन आने के बाद में बोला, भाई एटलीस्ट माँ का सिराने तो भी जाके नमाज पढ़, जनाजे की नमाज पढ़ रही। तो यकीन नहीं मानो, वो खड़ा नहीं सिराने के पास हो। जमीर भाई 1 मिनट में आया करके जमजम का पानी लेके आता करके भाग गया। दुनिया इतनी है, बहुत छोटी है दुनिया। कोई भी कुछ नहीं लेके जाता, खाली आते खाली हाथ जाना, सिवाय अपने अमाल के, और कोई लेके नहीं जाता। वो हो गया। और एक छोटी सी एक मिसाल देता हूँ। एक हमारा खलास पढ़ने का हेड कांस्टेबल, वो क्या कि विजेंद्र, क्या नाम उसका नाम भूल गया मैं, शायद वेंकटेश अप्पा करके, खलास पढ़ने का हेड कांस्टेबल पुलिस वाला, वो उसका कोरोना के अंदर इंतकाल हो गया। हमारे को 3 दिन बाद मालूम हुआ कि भाई कोरोना के अंदर ऐसा एक हेड कांस्टेबल का इंतकाल हो गया, मगर उसकी कोई बॉडी लेके जाने वाला नहीं। तो इमीडिएट में फौरन इंस्पेक्टर साहब को फोन किया, क्या साहब ऐसा तुम्हारे स्टेशन के अंदर कोई हेड कांस्टेबल का इंतकाल हुआ, बोलते हैं सही है क्या? हाँ साहब 2 दिन हुआ इंतकाल हो गया, हम लोग के फैमिली मेंबर भी कोई नहीं आ रहा है, अभी क्या करना समझ में नहीं आ रहा है, हम लोग को भी उठाने के लिए बॉडी डर लग रहा है बोले। तो इमीडिएट हमारी टीम को भेज के उनको लेके जाके हमारा विल्सन के अंदर जो हिंदू धर्म के अंदर जो कार्य करना था, पूजा पाठ करना था, करा के उनको जलाने का जो कार्यक्रम था करा। और हिंदू के धर्म के अंदर क्या है, उनकी वो राख होती है, जो जली हुई राख होती है, वो लोग लेके जाके पानी में छोड़ दे, वो लोग लेके जाके पानी में छोड़ दे, राख उनका जो बूदी बोलते हैं उन लोग पानी में छोड़ते साहब। मैं क्या किया, वो रख के मैं हमारे पीए लोग को बोला, देखो हिंदू धर्म के अंदर वो बहुत मायने रखता है, वो लेके जाके मेहरबानी करके उनका घर का एड्रेस लेके घर तक पहुंचा दो करके घर पे भेजा था। घर के भेजा तो क्या हुआ, उनके डोर लॉक करे, उनकी बीवी बाहर है, कौन है भाई, ऐसा आपके हस्बैंड का ध्यान हो गया था ना, हम लोग ने पूरा कार्य कर दिया, वो जो राख है, जो बूदी है, वो हम लोग लेके आपको पहुंचाने के लिए, आप लोग का रिवाज होता है वो पानी में कुछ छोड़ने का। आप यकीन नहीं मानते, वो औरत उसकी क्या नहीं किया होगा, वो 40 और 4 साल का लड़का, वो 2 बच्चे, उसको ना बीवी है ना बच्चे है। बीवी क्या बोलती है, साहब हमारे को कुछ नहीं चाहिए, लेके कोई बॉडी में डाल दो उसको। ये दुनिया। और एक छोटा और एक हादसा बोल के मैं दूसरी बात पे टॉपिक पे जाता हूँ। और एक खलास पढ़ने के अंदर स्टेशन के सामने लाल बिल्डिंग करके है, एक लाल बिल्डिंग करके है, वो भाई साहब एक उन्होंने भी कम उम्र ही चुनगी, मेरे ख्याल से उनकी 40-50 साल के अंदर रहेगा। उन्होंने क्या करे, 3-4 दिन से बुखार आ जाको, बुखार में आको पॉजिटिव होगा था, उनको पॉजिटिव होकर एडमिट होते पे स्टार्टिंग के अंदर क्या होता था, बहुत हॉस्पिटल का डिमांड था, किधर के हॉस्पिटल में बेड नहीं मिलते थे। 5 उनके साथ में ना, उनके 5 बच्चों को, 3 भाई को बच्चे, ना बीवी, ना उनकी बहन, ना उनका भाई, ना औलाद, कोई नहीं गया। खुद दोनों क्या करी, ऑटो ले को 10 बजे निकल को जितने हॉस्पिटल, पूरे हॉस्पिटल को जाकर का, कोई विक्टोरिया, बोरिंग, निमांस, प्राइवेट हॉस्पिटल, पैसे नहीं थे, गवर्नमेंट हॉस्पिटल में फिरी। वो जब तक तुम्हारा BU नंबर नहीं है घर को क्या करी, उनको कोई हॉस्पिटल में नहीं ले कोई। वो चार्टर में क्या करी, परेशान आदमी आको घर के पास आको, ऑटो रुका को उतरिया, जैसा उतरी उन्होंने परेशानी में क्या करी, वहां गिर को उनका इंतकाल होगा। 2 घंटे बॉडी पड़ी घर के सामने, कोई ना औलाद आई, ना उनकी बीवी आई, ना उनकी माँ शायद नहीं थी, उनके ना भाई है ना बहन है। 2 घंटा बॉडी रोड पर पड़ी थी, कोई नहीं आया। यानी ये सब मैं क्यों बता रहा हूँ, सिवाय हमारे अमाल के सिवा हम लोग कुछ लेके नहीं जाते। तो मेरे भाइयों से एक आजीजाना गुजारिश, हम ना होना सो क्या, अमन सुकून होना सो, और हमारा अमन नेक काम चाह
चार नेक कमा करना। अज्ञा मंजे बोलते जमीर भाई तुम्हें कहीं को मौलाना है बेटी उलमा है ये बात बोलना पड़ता है। क्यों? अल्लाह का भी फरमान है, अब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का भी फरमान है। पहले ये कहीं बोलता ये भाई क्या है, मैं हर साल में सर मौलाना हर साल में क्या करता हूँ, अभी से नहीं एक 23-24 साल से मैं क्या करता हूँ, एक जो मस्जिद के जो मौजूद इमाम होते हैं उनको हज को भेजते आ रहा हूँ, कई को हज को भेजते आ रहा हूँ। अभी नहीं, 27 साल पहले क्या किया था भाई, जब सियासत में भी नहीं था, हमारी कुंगल की मस्जिद, हमारा जो गांव है बिदिनियरी की मस्जिद के अंदर जो वहाँ के जो इमाम साहब जो पढ़ाते हैं, तरावी होने के बाद क्या करें, हम चंद दोस्तों क्या करें उधर बैठ के चाय वाय पी के आते थे आधा एक घंटा रात में। उधर सब गाँव खेड़े में मालूम आपको 9:30-10 बजे मतलब तरावी 9:30 बजे खत्म होती है, 10 बजे मस्जिद भी बंद। हम लोग 10:30 बजे उधर से आए तो क्या हो रहा, देख तो मस्जिद का लाइट अंदर जला है, इतने रात को क्यों मस्जिद का लाइट जला है करके हम लोग 3 दोस्त मिलकर अंदर जाके देखे तो मौलाना जो इमाम साहब जो है हुक के रो रहे थे, हुक के रो रहे थे। हम बोले क्यों मौलाना, कहीं के लिए हुक के रो रहे? नहीं जमीर ऐसा मैं हज को जाने की बहुत अरमान रखी हूँ, अज़ा हो रही थी। के पूछा तो बोले जमीर मैं क्या करूँ, मेरी बहुत अरमान है हज को जाने की। बोला जाओ मौलाना उस पर क्या है। नहीं मेरी तनख्वाह जब 6,000 रुपये कुछ तनख्वाह होती थी, इमाम साहब की मौजन की तनख्वाह के 3,000 होती थी, अभी 10-12-15,000 रुपये मिल रही। मेरी तनख्वाह जो 6,000 रुपये है उसमें हमारा गुजरान चलना ही मुश्किल है। मैं जब भी 90,000 रुपये कुछ था हज को जाने का खर्चा, तो 90,000 रुपये खर्च करके मैं कहाँ हज को जा सकता हूँ। वो टाइम पे मैं तय करके क्या किया, जितने भी मौजना इमाम आए 25 आदमी को हज को बेचते आ रहा था मैं। तो हमारे मौलाना रियाजुर रहमान साहब मरहूम आपको अच्छी तरह जानते हैं, तो दुआ के लिए उनको लेके आता था मैं, दुआ के लिए कभी भी वो हाजिर होते थे। तो 4-5 साल हो गए थे, तो मैं पहली बार एमएलए हुआ 2005 के अंदर। तो 30-40 जने कुछ ऐसे ही उलमा आज के मस्जिद के मौलाना इमामा जो हज को जाने लगे थे, दुआ के लिए है मौलाना जैसे है। मौलाना पूछे मेरे को प्रेस वाले नहीं दिख रहे, किधर है जमीर? मैं बोला मौलाना प्रेस वालों को कभी बुलाया, 5-6 साल से आप आ रहे हैं। मैं आखिरत में बनमुट्ठी में काम कर रहा था, मेरी आखिरत की पूंजी के लिए मैं कर रहा था, मैं कभी प्रेस नहीं बुलाया ना मौलाना। जमीर तुम सियासत में नहीं थे जब बनमुट्ठी करते थे, सही था। अभी तुम सियासत में आ गए, तुम एमएलए हो गए, तुम्हारा देख के कोई एक अगर हाजी को भी अगर भेजेगा, हज को भेजेगा तो उसका सवाब तुमको लगता है, तुम मीडिया को बुलाओ बोले। तो जब से प्रचार यानी मतलब प्रचार करने से क्या होता है, दूसरों को ये मिलता करके वो हमारे इस्लाम में ही है। तो वो हिसाब से मैं क्या करता, हज को भेजता हूँ, जो मेरे से बनता करता हूँ। बहुत से आदमी पूछते हैं ये जमीर अहमद खान उठा के किसको भी अपने हॉस्पिटल को खर्च कर देता, हज मौजाना इमाम को हज को भेज देता, उम्रे को भेज देता, कहाँ से पैसा आता कैसा आता। तो आप भी आज ठान लो, आप सब लोग मिलके जो भी आप जितना कमा रहे, एक पैसा किसको देने का नहीं है। आप 10,000 कमा रहे, तुम्हारे 10,000 में एक पैसा देने का नहीं। उसके ऊपर जो भी कमाते अल्लाह मियाँ से नियत कर लो, अल्लाह मियाँ तू 10,000 मुझे कमा रहा हूँ मैं, उसके ऊपर तू जो भी देता मैं 70% गरीबा के वास्ते खर्च कर दूंगा। तो मैं नियत कर लिया आज तुम्हारी 10,000 की कमाई 50,000 रुपये होती और 70% की जो है कितनी अमाउंट होती और कितने तक मिलती, तुम्हें अंदाजा उसका लगा लो। ये कहते हुए ज़्यादा न वक्त होने के हुए अज़ान भी होगी, ईशा का भी वक्त है, यह न वक्त ज़्यादा न वक्त लेते हुए ये वादा करते हुए आज का जो माहौल आप अच्छी तरह जानते हैं, जो बीजेपी हुकूमत के अंदर जो साजिश जो चल रही है, लास्ट एक मंत्री एक बोलता है कि ना संविधान चेंज मारे कि ना बंदिरों को बोलता है, यानी बाबा साहब अम्बेडकर जो संविधान लिखी वो संविधान चेंज करने के वास्ते आई बोलता है। परसों का हाल ही के अंदर एक ईश्वर एक स्टेटमेंट देता है, लाल किला के अंदर हमें केसरी झंडा चढ़ाती हमें घर को, वो एक स्टेटमेंट देती है। वो बेवकूफ़ा को लाल किला क्या मालूम, हमारा झंडे की वैल्यू क्या मालूम उनको। अगर आज़ादी को अगर लड़कों ने लेकर थे तो उसकी वैल्यू मालूम रहती थी, आज उनको इतना तक मालूम नहीं है। आज जो लाल किला जो झंडा चढ़ा रहे ना, बनने वाले कौन बोलो, ये भी मुसलमान, शाहजहां बन गई लाल किला, ये नहीं मुसलमान है कि बोले तो एक कारण में नहीं। अभी वक्त ना कम होने की वजह से, आपसे ज़्यादा ना बात करने की वजह से, आपने वादा करते हुए जो तुम्हें लोग मेरे से उम्मीद रखी, तुम्हारी उम्मीद ज़ाया नहीं करता। जो अंजुमन वाले आज जो मेरे भरोसे में इस्माइल साहब का, इस्माइल का हाथ कभी छोड़ा नहीं सकते। 2013 के अंदर भी मैं जनता दल के अंदर था, जनता दल के अंदर भी हमारे वरट्टी साहब थे, वरट्टी साहब इनको टिकट करने के लिए बहुत मना करे, तो मैं ज़बरदस्ती करके वो टिकट दिलाया। मेरे को दुख का हो रहा, वो जनता दल के अंदर ठहर के कुछ 5,000 वोट से हारे। 2018 में मैं भी कांग्रेस को आया, इस्माइल साहब भी कांग्रेस को है, कांग्रेस ने इस्माइल साहब को टिकट दिया, टिकट देने के बाद 40,000 वोट से हारते। कहते बोला 40 नहीं बहुत हो, एक मिनट एग्जाम्पल, अभी तुमने मेमोरेंडम जो अंजुमन किया, हमें इसकी इज्जत करना, रेस्पेक्ट करना और उलमा इकराम के साथ में देखो इंशाअल्लाह तुम्हें जद्दोजहद कर को जो इस्माइल की जो तुम्हें अरमान रखनी वो पूरी होने की जद्दोजहद मैं और इंडस गिरी साहब ये कोशिश करती करके कहते हुए आखिरी में ज़्यादा ना बात करते हुए कि वक्त कम है, नमाज का भी वक्त होगा, मैं कभी भी तुम्हारे बीच में रहता हूँ इंशाअल्लाह अगली बार आ। तुम्हें ये कहते हुए आखिरी में
जो जो अब क्या होगा, हर एक आदमी में क्या होगा, जमीर अहमद खान दिखता, क्या रे इतना चलता है, क्या क्या करके निकल जाता है, तो नजर से पत्थर भी पिघलता। तो आखिरी में दुआ की दरखास्त करते हुए हर एक की नजर मेरे पर, और मई का लाल ये पठान का बच्चा देख लेगा, एक पठानित में क्या हमारा नाम, हमारी मुस्मान खान पठान, जैसे इंडियन की सब बोली दिखा दे उन्हें, क्या बोला, वैसा मैं भी पठान का बच्चा, सिवाय अल्लाह के इंसान के सामने तो सिर झुकाना नामुमकिन। उसमें क्या होगा, हर एक के ऊपर क्या होगा, जमीर अहमद खान के ऊपर नजर, क्या रे इन्हें किससे डरता नहीं, इतना चलता है, क्या क्या कर को निकल जाता को, हर एक को मेरी फिक्र मेरे ऊपर ही सबको है, नजर से पत्थर भी पिघल जाता। तो आखिरी में तुमने दुआ की दरखास्त करते हुए जब तुम्हें नमाज पढ़ती, मेरे हक में ये नहीं दुआ करना, अल्लाह मियां जमीर अहमद खान को सेहत तंदुरुस्ती होकर को दुआ नहीं करना, जमीर अहमद खान को दौलत देकर को दुआ नहीं करना, जमीर अहमद खान को एमएलए बनाकर को दुआ नहीं करना, जमीर अहमद खान को मिनिस्टर बनाकर को दुआ नहीं करना। हमारा बच्चा जमीर अहमद खान जब तक जिंदा रखता, उसे और कौम की खिदमत करने की दुआ, कौम की खिदमत करने की तौफीक अता फरमाने को दुआ की दरखास्त करते हुए मेरी बात खत्म करता हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ಇಲ್ಲ, ನಾನು ಹಿಜಾಬ್ ಏನಕ್ಕೆ ಹಾಕೋದು, ಅವ್ರ ಬ್ಯೂಟಿ ಕಾಣಬಾರ್ದು, ಬೇರೆಯವ್ರು ಕಣ್ಣು ಬೀಳ್ಬಾರ್ದು, ಆ ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೋದ್ರಲ್ಲಿ ಇದು ಸೇಫ್ಟಿ ನೋಡಿ. ಹಿಜಾಬ್ ಇದು ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಈಗ ರೇಪ್ ರೇಟ್ ಎಷ್ಟಾಗಿದೆ, ರೇಪ್ ರೇಟ್ ಎಷ್ಟಾಗಿದೆ, ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ರೇಪ್ ರೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಈ ಹಿಜಾಬ್ ಆಗಿದ್ರೆ ಒಂದು ರಕ್ಷಣೆ, ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಅಂತ ಆ ಹಿನ್ನೆಲೆ ನಾನು ಹೇಳಿರೋದು. ಸರ್ ಈಗ ಅದೇ ಸರ್, ಈಗ ನೀವು ಹಾಕದೇ ಇದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದಾವೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ. ಈಗ ಬೇರೆಯವ್ರು, ಈಗ ಬ್ಯೂಟಿ ಬೇರೆಯವ್ರು ಕಾಣ್ತಾ ಇದಿಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ, ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಂಡ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಯಾರು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಣ್ ಬಿಡಲ್ಲ, ಈ ಕಣ್ ಬಿದ್ದರೆ ತಾನೆ, ಅಂದ್ರೆ ಡ್ರೆಸ್ ಕೋಡ್ ಮೇಲೆ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸರ್ ನಿಮಗೆ. ಈಗ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಬೇರೆಯವ್ರ ಅಭಿಪ್ರಾಯ ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಮಾರ್ಕ್ಸ್ ಇದು ಹಿಜಾಬ್ ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ಹಾಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಭಾಳ ವರ್ಷದಿಂದ ಹಾಕೊಂಡು, 100 ವರ್ಷದಿಂದ ಹಾಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇರೋದು. ಹಾಕೊಂಡ್ರೆ ಸೇಫ್ಟಿ ಹಿನ್ನೆಲೆ ಆಗ್ತಾ ಇರೋದು. ಇವತ್ತಿದೆ ಅಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಕ್ಕೆ ಆ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಏನಿಗೆ ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅಲ್ಲ ಸರ್, ಈಗ ಹಾಕದೇ ಇರೋರು ಸೇಫ್ ಇಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ? ಹಾಕಿದ್ರೆ ಒಳ್ಳೇದು, ಹಾಕದೇ ಇರೋ ಸೇಫ್. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಭಾಳ ಜನ ಹಾಕಲ್ಲ. ಅಲ್ಲ ಸರ್, ಬೇರೆ ಇಲ್ಲಲ್ಲ, ಮುಸಲ್ಮಾನಲ್ಲಿ ಭಾಳ ಜನ ಹಾಕಲ್ಲ, ಆಗ್ಬೇಕಂತ ಇಲ್ಲ. ಇನ್ನು ಮುಸಲ್ಮಾನು ಕಂಪಲ್ಸರಿ ಹಾಕಲ್ಲ ಯಾರು. ಆಗದೆ ಇರೋರು ಸೇಫ್ಟಿ. ಹಿಜಾಬ್ ಏನಕ್ಕೆ ಅಂತ ನಾನು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ನಾನು ಹಿಜಾಬ್ ಏನಕ್ಕೆ ಹಾಕ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಬ್ಯೂಟಿ ಮುಸಲ್ಮಾನನ್ನು 100% ಹಾಕ್ತಾರಂತ ಇಲ್ಲ, ಯಾರು ಬೇಕಾದ ಆಗ್ಬೋದು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, 5 ಟೈಮ್ ನಮಾಜಿ ಮಾಡಬೇಕು, ಮಾಡೋರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಾಡಿದವರು ಮಾಡಲ್ಲ. ಈಗ ಹಿಜಾಬ್ ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಆಗ್ಬೇಕಂತ ಇದೆ. ಏನಕ್ಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಬ್ಯೂಟಿ ಕಾಣಬಾರ್ದು, ಬೇರೆಯವ್ರು ಕಣ್ ಬೀಳ್ಬಾರ್ದು ಅಂತ. ಈಗ ಆಗದೆ ಇರೋರು ಆಗ್ಬೋದು, ಆಗದೆ ಇರೋರು ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಭಾಳ ಜನ ಹಾಕಲ್ಲ. ಅತ್ಯಾಚಾರಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಅದನ್ನ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ನಾನು ಹೇಳಿದ್ದು ಸೇಫ್ ಗಾರ್ಡ್ಗೆ ಇದು ಹಿಜಾಬ್. ರೇಪ್ ರೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿರೋದು ಆಗಿರೋದು ಸತ್ಯ. ಅದು ತೆಗೀರಿ ನೀವು, ತೆಕ್ಕೆ ನಂತರ ಡಿಸ್ಕಸಿಂಗ್ ಬನ್ನಿ ನೀವು. ಅಂದ್ರೆ ಅನ್ಸೇಫ್ ಅದಿರಿ ಅನ್ನೋ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮುಸಲ್ಮಾನಲ್ಲೂ ಬಹಳ ಜನ ಹಾಕಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕ್ತಾರಂತ ಇಲ್ಲ, ಯಾರು ಆಗದೆ ಇರೋ ಆಗ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಆಗದೆ ಇರೋ ಇರ್ಬೋದು. ಈಗ ಹೇಳ್ತಲ್ವಾ, ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ 5 ಟೈಮ್ ನಮಾಜ್ ಮಾಡಬೇಕು, 5 ಟೈಮ್ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಲ್ಲ, ಟೈಮ್ ಸಿಕ್ಕರೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಮಾಡಲ್ಲ. ಆ ಥರ ಹಿಜಾಬು ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಹಿಜಾಬ್ ಆಗ್ಬೇಕಂತ ಇದೆ. ಯಾರು ಆಗದೆ ಇರೋ ಆಗ್ತಾರೋ, ಆಗದೆ ಇರೋ ಹಾಕಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಅರ್ಥ ಏನ್ ಸರ್? ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಅರ್ಥ ನಮ್ಗೆ ಗೊಂದಲ ಏನಿಲ್ಲ, ನೀವು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ಕೊಳೋದು ಮಾಧ್ಯಮದವರು. ನಾನು ಹೇಳೋದು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಅವ್ರ ಬ್ಯೂಟಿ ಕಾಣ, ರೇಪ್ ರೇಟ್ ಕಡಿಮೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ ನೀವು. ನಾನು ಹೇಳೋದು ರೇಪ್ ರೇಟ್ ಏನಿದೆ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ನೋಡಿ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಂಡಿದ್ದರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ, ಅವ್ರ ಬ್ಯೂಟಿ ಕಾಣಲ್ಲ, ಸೇಫ್ ಇರ್ತದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಣ್ಣು ಬಿಡಲ್ಲ. ಈಗ ನಾನು ಹೇಳಿದ ಬರೀ ಮುಸ್ಲಿಂ ಅಂತಲ್ಲ, ನನ್ನ ಮುಸ್ಲಿಮಲ್ಲೂ ಬಹಳ ಜನ ಹಾಕಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಹಾಕೊಂಡ್ರೆ ಒಳ್ಳೇದಂತ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ ಹೇಳಿದ್ದೀನಿ.